अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघाच दर्श अमावस्या आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून अमावस्येच्या उपायांची सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल। कारण अमावस्येचा दिवस हा उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, घरात असणाऱ्या नकारात्मक शक्तीला घराच्या बाहेर काढण्यासाठी, आपल्या आयुष्यात काही बाधा आपल्याला त्रास देत असतील, काही इडापिडा, संकट, क्लेश, कलह होत असतील, तर अशा सगळ्या वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत प्रभावी मानली जाते। बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरातीलच एखाद्या व्यक्तीचा त्रास असतो। कधी हा त्रास आपल्याला आपल्या पत्नीकडून असतो, कधी हा त्रास आपल्याला आपल्या सासूकडून असतो। बऱ्याच वेळा एखाद्या महिलेला आपला पती त्रास देत असतो। कितीही घरात चांगलं वागलं, कितीही घरामध्ये व्यवस्थित असलं, तरीही घरातलीच लोक आपल्याला नावं ठेवतात, घरातलीच लोक आपल्याला टॉर्चर करतात। ज्या व्यक्तीसाठी आपण खूप गोष्टी करतो, तोच व्यक्ती आपला विश्वासघात करतो। बघा, तुमच्याही कुटुंबात असा एखादा व्यक्ती असेल, तुमच्याही घरामध्ये असा एखादा व्यक्ती असेल ज्याचा तुम्हाला भयंकर त्रास असेल, तर आज अमावस्या तिथीला, आज या दर्श अमावस्येला संध्याकाळी आपल्या घरात एक वस्तू जाळा। जशी ही वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये जाळाल आणि या वस्तूचा धूर तुम्ही तुमच्या घरामध्ये कराल, त्या क्षणात तुमच्या घरात असणारी ती नकारात्मकता, तुमच्या घरात असणारी ती बाधा, तुम्हाला त्रास देणारी ती जी कुठली तुमच्या घरात व्यक्ती असेल, ती कायमची तुमच्या आयुष्यातून नष्ट होईल। आता नष्ट होईल किंवा ती व्यक्ती दूर जाईल म्हणजे असं नाही की त्या व्यक्तीला काहीतरी इजा होईल किंवा त्या व्यक्तीला काहीतरी होईल। हा उपाय केल्यानंतर, ही वस्तू घरात जाळल्यानंतर लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत होती, टॉर्चर करत होती, अपमानित करत होती, ती व्यक्ती त्याच्या वृत्तीचा नाश करेल। आणि जेव्हा त्याच्यामध्ये असणारी जी वृत्ती आहे ही तुम्हाला त्रास देण्याची, ती नष्ट होईल, तेव्हा ती व्यक्ती तुमच्याकडे प्रेमाने खेचली जाईल। हा उपाय फक्त अमावस्येलाच करायचा असतो। आज अमावस्या आहे, आवर्जून करा। आता संध्याकाळी 5च्या पुढे ते रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता। काय करायचंय, सगळ्यात पहिले घरात संध्याकाळची जी दिवे लागणी आहे ती करून घ्यायची आहे। देवघरामध्ये तुळशीच्या समोर, उंबरठ्याच्या समोर छान एक तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला एक छोटी प्लेट किंवा छोटी वाटी घ्यायची आहे, ज्यात नेहमी तुम्ही कापूर जाळता असं जे काही तुमच्याकडे भांड असेल ते भांड तुम्हाला घ्यायचं आहे। आणि त्या भांड्यामध्ये तुम्हाला एक 4 ते 5 कापराच्या वड्या घालायच्या आहेत। कापूर हा भीमसेनी असावा, गोल नसावा। भीमसेनी कापूर हा नॅचरल असतो, जो उपाय सेवा करण्यासाठी, लाभ देण्यासाठी खूप प्रभावी असतो, म्हणून भीमसेनी कापूर। 4 ते 5 वड्या घालायच्या, कापूर पेटवायचा, प्रज्वलित करायचा। आता जसा कापूर पेटेल तसा त्यातून धूर तयार होईल, त्यातून एक अग्नी बाहेर होईल। या अग्नीमध्ये तुम्हाला तमालपत्र सोडायचे आहेत। 7 तमालपत्र घ्यायचे आहेत। 7ही तमालपत्रांवरती तुम्हाला पेनाने तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे। जो कोणी घरातला व्यक्ती, कुटुंबातला किंवा जो कोणी जवळचा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे, पतीचं, पत्नीचं, कलिगचं, बॉसचं, जो कोणी असेल, त्याचं फक्त पेनाने तुम्हाला त्या तमालपत्रावरती नाव लिहायचं आहे। कुठलाही पेन तुम्ही घेऊ शकता। आता तमालपत्र जे आहे ते 7 आणि 7ही तमालपत्रांवरती एकच नाव, ठीक आहे। ही तमालपत्र एका प्लेटमध्ये ठेवून द्यायची। जशी अग्नी बाहेर पडेल, कापरातून जसा धूर तयार होईल, तसं तुम्हाला एक तमालपत्र हे त्या अग्नीमध्ये सोडायचे। त्या कापराच्या पेट्या ज्वालांमध्ये तुम्हाला एक तमालपत्र सोडायचं आहे। प्रत्येक वेळी तमालपत्र सोडत असताना ओम ह्रीम क्लीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा, ओम ह्रीम क्लीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा, ओम ह्रीम क्लीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा, ओम ह्रीम क्लीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा। फक्त हा एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आणि हा मंत्र म्हणत असताना 7ही तमालपत्र त्या अग्नीमध्ये तुम्हाला सोडायचे आहेत। जसं ही अग्नी शांत होईल, 7ही तमालपत्र संपूर्णपणे जळून त्याची राख होईल, तेव्हा तयार झालेली राख घराच्या बाहेर घेऊन जायची। जिथे मोकळी जागा वगैरे असेल अशा ठिकाणी ही राख घेऊन जायची। आणि घेऊन गेल्यानंतर 3 वेळा त्या व्यक्तीचं नाव घेऊन 3 वेळा 3 फुंका मारायच्या। आणि 3ही फुंका मारून जी काही विभूती म्हणजे असेल, त्या तमालपत्रांची राख असेल, ती पूर्ण
फुंकून टाकायची. ठीक आहे. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर पुढचं जे काही काम असेल ते तुम्ही करू शकता. हा उपाय केल्यानंतर कितीही तुमचा शत्रू असेल, कितीही तुम्हाला त्रास देत असेल, कितीही तुमच्याशी भांडत असेल, काहीही करत असेल, तो कायमचा शांत होईल. तुम्हाला त्रास जो देत होता तो तुमच्याकडे प्रेमाने वागायला लागेल, तुमच्याशी नीट बोलायला लागेल. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता किंवा फार फार तर तुम्ही 3 अमावस्या हा उपाय करून बघा. त्यानंतरचा दुसरा उपाय. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक मातीचं भांडं. मातीचं कुठलंही भांडं घ्या. त्यामध्ये 1 चिमूटभर काळे तीळ घाला, 1 चिमूटभर काळी मोहरी घाला, यामध्ये 2 अख्ख्या लवंगा घाला, 5 किंवा 7 काळी मिरी ठेवा. याच्यावरती भीमसेनी कापराच्या 5 वड्या घाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. जसा कापूर पेटेल, प्रज्वलित होईल, तसं तुम्हाला याच्यामध्ये 1 चिमूटभर पिवळी मोहरी सोडायची आहे. चिमूटभर पिवळी मोहरी सोडायची आणि संपूर्ण घरभर ती तडतडवायची. म्हणजे ती पेटली पाहिजे, तिचा धूर घरभर आला पाहिजे, तिचं जे तडतडणं आहे ते घरभर पसरलं पाहिजे. तशा या वस्तू तुम्ही अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये पेटवाल आणि संपूर्ण घरभर याचा जसा तुम्ही सुवास पसरवाल, त्या क्षणापासून तुम्हाला त्रास देणारा शत्रू हा दूर होईल. तुमच्या आयुष्यात असणारे तांत्रिक बाधा असेल, कोणी सतत तुम्हाला नजर लावत असेल, आजार पण तुमच्या घरामध्ये आणत असेल, काहीही असेल वाईट, तर हे सगळं जे आहे हे सगळं या एका धुरामुळे तुमच्या घरामधून, तुमच्या आयुष्यातून कायमचं दूर जाईल. आता तिसरा उपाय. तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक नारळ. छान पाणीदार असणारा एक नारळ घ्यायचा, तो स्वच्छ धुवायचा, खूप सालं असतील तर सालं काढायची. त्या नारळाच्या वरती एक कापराची वडी ठेवायची, ज्याला आपण कर्पूर होम म्हणतो. त्या नारळाची वरती एक कापराची वडी ठेवायची, कापूर पेटवायचा, प्रज्वलित करायचा. नारळावरती हा कापूर पेटवून हा नारळ संपूर्ण घरभर फिरवायचा. फिरवत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. संपूर्ण घरभर हा कापूर म्हणजे हा नारळ फिरेपर्यंत कापूर पेटताच ठेवायचा. जर ती वडी, कापराची ती वडी विझत आली तर लगेच दुसरी त्याच्यावर ठेवा, तिसरी ठेवा, पण संपूर्ण घरभर हा धूर दाखवेपर्यंत कापूर पेटता ठेवा. सगळ्या ठिकाणी म्हणजे फिरवून झालं, सगळ्या ठिकाणी हा नारळ तुम्ही फिरवला की शेवटच्या वेळेस काय करायचं, हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जायचा, उंबरठ्याच्या समोर किंवा घराच्या समोरच्या भागामध्ये हा नारळ फोडायचा आणि याचे जे 2 भाग तयार होतील हे घराच्या बाहेर फेकून द्यायचे. बघा, हा उपाय केल्यानंतरही तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती, बाधा, इडापिडा, त्रास, जे काही क्लेश, कलह सारखं आहे हे सगळं तुमच्या आयुष्यातून, तुमच्या कुटुंबातून, तुमच्या घरातून कायमचं बाहेर जाईल. आणि जेव्हा सगळं वाईट घराच्या बाहेर जाईल त्यानंतर तुमच्या घरात सगळं चांगलं घडायला सुरुवात होईल. 3ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.